सलाम. आजच्या या विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय जरा खास आहे. ऐतिहासिक पण तितकाच रंजक, ज्याने हजारो वर्षांपासून मानवी समाजाच्या नैतिक आणि कायदेशीर चौकटीला अक्षरशः आकार दिलाय. हो, आपण 10 आज्ञांबद्दल बोलतोय. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी एक अतिशय रंजक किंवा धक्कादायक म्हणूया आकडेवारी पाहूया. संडे टाइम्सने नुकत्याच घेतलेल्या एका सर्वेक्षणात काय दिसलं? तर मुलाखत घेतलेल्या अँग्लिकन पाळकांपैकी फक्त 34% पाळकांना या 10 आज्ञा अचूकपणे सांगता आल्या. म्हणजे विचार करा. आणि गंमत म्हणजे ही परिस्थिती नवीन नाहीये. बरोबर 450 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये असाच एक सर्वे झाला होता आणि तेव्हाही निम्म्याहून अधिक पाळकवर्गाला या आज्ञांची काहीच माहिती नव्हती. थोडक्यात सांगायचं तर शेकडो वर्ष उलटली तरी परिस्थिती फारशी बदललेली नाहीये ना. आता ह्या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण काय काय बघणार आहोत. तर आधी ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्या दगडी पाट्यांचा उगम पाहू. त्यानंतर पहिल्या 4 आज्ञा आणि मग समाजासाठी असलेल्या उर्वरित 6 आज्ञा समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याचं आजच्या काळात नक्की काय महत्त्व आहे तेही आपण बघू. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. प्रस्तावना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी. हे प्राचीन नियम नेमके आले कुठून हे पाहणं खरोखरच महत्त्वाचं आहे. उपलब्ध संदर्भ आणि इतिहासाची पाने उलटली तर ही कथा आपल्याला थेट 4000 वर्षे मागे घेऊन जाते. सुरुवात होते ती देवाने अब्राहमशी केलेल्या करारापासनं. त्यानंतर अनेक पिढ्या उलटल्या आणि 12 गोत्रांची निर्मिती झाली. पुढे हेच लोक इजिप्तमध्ये गेले, पण दुर्दैवाने तिथे त्यांना भयानक गुलामगिरीचा सामना करावा लागला. आणि मग या सगळ्यातून सुटका करण्यासाठी मोशे या नेत्याचा जन्म झाला. ईश्वरी आज्ञेनुसार त्याने या लोकांची गुलामगिरीतून सुटका केली, ज्याला आपण ऐतिहासिक निर्गम किंवा एक्झॉडस म्हणून ओळखतो. हे अगदी स्पष्ट आहे की ज्यू राष्ट्रवाद आणि त्यांच्या धार्मिक परंपरांची पाळेमूळ या प्राचीन घटनांमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत. मोशेने या लोकांना नुसतं गुलामगिरीतून बाहेर काढलं नाही, तर त्यांना एक नवी ओळख आणि दिशा दिली. आणि म्हणूनच आजही मोशेला ज्यू धर्माचा मुख्य संस्थापक मानलं जातं. आता दुसऱ्या भागाकडे वळूया. त्या प्रसिद्ध दगडी पाट्यांचा उगम. हे कायदे भौतिक स्वरूपात नक्की कधी आणि कसे नोंदवले गेले याचा रंजक इतिहास पाहूया. इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतरचा तो काळ सोपा नव्हता. तब्बल 40 वर्ष वाळवंटात प्रवास केल्यानंतर सिनाय पर्वतावर देवाने मोशेला दर्शन दिले, असे संदर्भ सांगतात. तिथेच मोशेला 2 दगडी पाट्या घडवण्याची आज्ञा मिळाली. आता या अत्यंत महत्त्वाच्या पाट्या सुरक्षित ठेवण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक खास पेटी किंवा कोश तयार करायला सांगितला गेला, ज्याला पुढे जाऊन कराराचा कोश अशी ओळख मिळाली. बायबलमधल्या अनुवाद या पुस्तकातील एका वचनात या प्रसंगाचं अतिशय भव्य असं वर्णन आहे. तिथे म्हटलंय, मंडळी जमली होती त्या दिवशी जी 10 वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हाला सांगितली, तीच त्याने पहिल्याप्रमाणे ह्या पाट्यांवर लिहिली आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या. हे ऐकतानाच अंगावर काटा येतो ना. पर्वतावरचा तो प्रसंग, तो अग्नी, हे वर्णन त्या घटनेचं अफाट सामर्थ्य अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यांसमोर उभं करतं. आता इथली खरी गंमत बघा. या 10 आज्ञांचं विभाजन अतिशय विचारपूर्वक आणि सुंदर पद्धतीने केलेलं आहे. ढोबळमानाने याचे 2 स्पष्ट गट पडतात. पहिल्या 4 आज्ञा या थेट ईश्वराप्रती असलेली कर्तव्य दर्शवतात, म्हणजे एक प्रकारे आपलं आणि ईश्वराचं उभ्या स्वरूपातील नाते. तर उर्वरित 6 आज्ञा या माणसाचे माणसाशी असलेले संबंध, म्हणजे समाजातील आपली आडव्या स्वरूपातील कर्तव्य स्पष्ट करतात. हे विभाजन खरंच खूप अर्थपूर्ण आहे. चला आता तिसऱ्या भागात यातील पहिल्या 4 आज्ञा सविस्तर समजून घेऊया. या आज्ञा पूर्णपणे आध्यात्मिक भक्ती आणि उपासनेवर केंद्रित आहेत. पहिली आज्ञा अगदी स्पष्ट आहे. केवळ एकाच खऱ्या देवाची उपासना करणे, दुसऱ्या कोणत्याही दैवतांना तिथे स्थान नाही. आणि दुसरी आज्ञा सांगते की कोरीव मूर्ती करू नये किंवा पूजू नये. म्हणजे बघा, ईश्वर हा अमूर्त आहे, निराकार आहे. त्यामुळे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्याही प्रकारची भौतिक मूर्ती बनवणे म्हणजे अंधश्रद्धा आणि खोट्या दैवतांची पूजा करणे होय, असा स्पष्ट संदेश यातून मिळतो. पुढे तिसरी आज्ञा सांगते की देवाचे नाव व्यर्थ घेऊ नये. म्हणजे काय? तर खोट्या शपथा घेणे किंवा देवाच्या नावाचा अनादर करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. ईश्वराचा उल्लेख नेहमी नितांत आदरानेच व्हायला हवा. आणि चौथी आज्ञा ती शबात म्हणजेच विश्रांतीच्या दिवसाशी संबंधित आहे.
सलग 6 दिवस कष्ट केल्यानंतर आठवड्याचा 7वा दिवस हा पूर्णपणे आध्यात्मिक चिंतनासाठी आणि विश्रांतीसाठी राखून ठेवण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा असा नियम आहे. आता पुढील भागाकडे वळूया आणि हे सर्व कसे विकसित होते ते पाहूया. आता आपण त्या 6 आज्ञांवर प्रकाश टाकणार आहोत, ज्या मानवी आणि सामाजिक वर्तणुकीचा पाया आहेत. 5वी आज्ञा हा खऱ्या अर्थाने सुदृढ कौटुंबिक जीवनाचा पाया म्हणता येईल. आईवडिलांचा मान राखणे. असे मानले जाते की या आज्ञेचे पालन केल्यास दीर्घायुष्य लाभते. 6वी आज्ञा खुनाविरुद्ध आहे. ती मानवी जीवनाचे पावित्र्य अधोरेखित करते आणि माणसाचा जीव घेण्यास सक्त मनाई करते. 7वी आज्ञा विवाह संस्थेचा आदर करते. वैवाहिक जीवनात प्रामाणिकपणा ठेवण्याची आणि व्यभिचार न करण्याची ती अतिशय स्पष्ट ताकीद देते. 8वी आज्ञा कोणत्याही प्रकारच्या चोरीला मनाई करते, मग ती संपत्ती असो वा कोणाचे हक्क. 9वी आज्ञा समाजात किंवा न्यायालयात खोटी साक्ष देण्याविरुद्ध आणि खोटे बोलण्याविरुद्ध आहे. पण इथला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही 10वी आज्ञा, दुसऱ्याच्या वस्तूचा लोभ न धरणे. ही आज्ञा बाकी सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे. का? कारण ती फक्त तुमच्या बाह्यकृतीवरच नियंत्रण ठेवत नाही, तर तुमच्या आतील इच्छा, हेतू आणि लालसेवर बोट ठेवते. एखाद्या चुकीच्या गोष्टीची नुसती इच्छा मनात बाळगणे हे देखील याच चुकीचे मानले गेले आहे. हे खरोखरच खूप सखोल आहे. ह्या सर्व आज्ञांचा सविस्तर विचार केल्यानंतर आता आपण विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. या प्राचीन आज्ञांचे आजचे महत्त्व. बरेच लोक या 10 आज्ञांकडे स्वर्गात जाण्यासाठीची केवळ एक चेकलिस्ट म्हणून पाहतात की हे एवढे नियम पाळले की काम झाले. पण धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर याचा मुख्य उद्देश काहीसा वेगळाच आहे. तो म्हणजे मानवाला त्याच्या अपूर्णतेची जाणीव करून देणे. कोणत्याही माणसाला या सर्व नियमांचे अगदी अचूक तंतोतंत पालन करणे जवळजवळ अशक्यप्राय आहे हे खरे आहे. आणि म्हणूनच या आज्ञा एका आरशासारखे काम करतात. त्या आरशात मानवाला स्वतःच्या चुका दिसतात आणि त्याला हे समजते की आपल्याला ईश्वरी कृपेची आणि दयेची किती नितांत आवश्यकता आहे. तर मंडळी, शेवटी एक अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. हजारो वर्षांपूर्वी कुठल्याशा निर्जन वाळवंटात एका भटक्या जमातीला मार्गदर्शन करण्यासाठी चक्क दगडांवर कोरलेले हे प्राचीन नियम आजही जगाच्या पाठीवरील कायदेशीर आणि नैतिक चौकटींचा पाया कसे बनून राहिले आहेत याचा सर्वांनी नक्कीच सखोल विचार करायला हवा. आजच्या या विश्लेषणात एवढेच. या सगळ्यावर नक्की चिंतन करा.